आज संपूर्ण भारतभर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा महोत्सव साजरा होत आहे आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण भारत आज एका उत्साहामध्ये आहे आणि तो असायला पाहिजे आहे। एका महान अशा युगपुरुषाने 350 वर्षापूर्वी या भूमीमध्ये जन्म घेतला आणि 350 वर्षानंतर देखील या राजाचं नाव, या छत्रपतींचं नाव त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंत अनेकांच्या हृदयामध्ये विराजमान आहे। अनेकांच्या ओठांमधून आणि अनेक शतकांच्या अनेक दशकांपासून अनेक पिढ्या त्या नावासोबत वाढत आहेत आणि नवीन पिढ्या जन्मास येत आहेत। हा सर्व काळ, हा सर्व पट आपल्या पुढून जात असताना, इतिहास होत असताना, त्या सर्व इतिहासामधीलच एक सुवर्णपान जे शिवकाळ म्हणून आपण पाहतो, त्या काळामध्ये या राजानं जे नेतृत्व दिलं, एकूणच जे समाजाला मार्गदर्शन केलं, ते मला खूप महत्त्वाचं वाटतं। अशी माणसं खूप जन्माला येतात आणि अशी माणसं अनेक प्रकारचं काम या मातीमध्ये करून जातात। तरी देखील या राजाचं अथवा छत्रपती शिवरायांचं नाव हे अनेक मराठी माणसाच्या अथवा भारतभर पसरलेल्या या भूमीमधल्या माणसाच्या ओठावरती का आहे? असं कोणतं वेगळंपण या राजाच्या नावामध्ये आहे? तुम्ही बघा, शिवाजी हे नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे 3 अक्षरी नाव, पण हे नाव काळाच्या पटलावरती आज 350 वर्षानंतर देखील दिमाखात या मायभूमीच्या प्रत्येक सुपुत्राच्या, प्रत्येक भगिनीच्या ओठावरती विराजमान आहे, उदयनमुख आहे। काय रसायन आहे या नावामध्ये? काय जादू आहे या नावाची? खरं तर ही जादू या नावाची नाही, ती जादू आहे या व्यक्तिमत्वाची, ज्या व्यक्तिमत्वानं मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या कार्याची छाप दिली आणि त्या कार्यातून तुम्हा आम्हाला जगण्याचं एक स्वराज्याचं भान दिलं। हे भान देत असताना आपल्याला पाहायला लागतं की असं कोणतं वेगळंपण या राज्यामध्ये होतं जे इतर राज्याहून, इतर राज्यांच्या राज्य प्रतिष्ठापनाहून वेगळं आहे। बघायचं झालं तर या राजाची जी राज्यकारभाराची पद्धत होती ती विलक्षण वेगळी होती। या राज्यकारभारामध्ये त्यानं जे अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं, ती आजच्या या आपण ज्या लोकशाही शासनामध्ये जगत आहोत अथवा लोकशाहीमध्ये वाढत आहोत त्याची बीजे त्यामध्ये दिसून येतात। माझा असा दावा नाही की त्या कालखंडामध्ये लोकशाही होती, परंतु काही प्रतीच्या लोकशाहीच्या भावना त्यामध्ये होत्या, हे तुम्हा आम्हाला आजही मान्य करावं लागतं। ज्या कालखंडामध्ये या राजानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, तो काळ कसा होता? जर त्या काळामध्ये या राजानं आपलं नेतृत्व दिलं नसतं तर आजची परिस्थिती काय असती? सांगताना खरं तर असं सांगावं वाटतं की जर त्यावेळी या राजानं हे नेतृत्व दिलं नसतं, हे दायित्व दाखवलं नसतं, तर आजची परिस्थिती खूप भयानक असती। या ज्या पतशाह्या काम करत होत्या त्या कालखंडामध्ये, चारी बाजूनी मुस्लिम आक्रमकांचं एक प्रकारचं थैमान या मातीमध्ये मांडलेलं होतं। इथला माणूस गुलामगिरीमध्ये जगत होता,
त्याला स्वकीयांचं राज्य काय असतं हे माहीत नव्हतं. अशा काळामध्ये या छत्रपती शिवाजी राजांना त्यांच्या मातापित्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला. कर्नाटक या भागामध्ये, या मुलखामध्ये काम करत असताना राजे शहाजी यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. राजमाता जिजाऊंनी देखील आपल्या पतीच्या सोबतीला साथ देऊन या आपल्या पुणे परगणा भागातील लोकांमध्ये एक प्रकारचं मावळ प्रांतामध्ये स्वतःचं राज्य असावं ही मनीषा मनी बाळगली होती आणि त्यातून त्या मुलाला ते संकल्प त्यांनी दिले होते. या राजाचा जन्म झाला त्या कालखंडामध्ये या मातीमध्ये एक प्रकारचा दुष्काळ पडला होता. या मातीमध्ये त्याला थोरला दुष्काळ म्हटलं जातं आणि त्यावेळी लोकांना अन्न मिळणं देखील कठीण झालं होतं. भाकरी मिळणं हा प्रश्न पडला होता आणि या कालखंडामध्ये राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. कारण स्वतःचं राज्य असल्याशिवाय, स्वतःचं घर उभं असल्याशिवाय आपल्याला स्वतःचा विकास करता येणार नाही, ही माणसं उभी करता येणार नाहीत हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्या प्रेरणेतून, त्या ध्येयातून या शिवबाला शिकवण्याचं, त्याला घडवण्याचं दायित्व त्यांनी दाखवलं. इतिहास आपण पाहतो की वयाच्या 16व्या वर्षी या राजानं हिंदवी स्वराज्याची रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. आपल्या बालसवंगड्यांना सोबत घेऊन या राजानं हे शिवधनुष्य पेललं आणि 12 मावळमधील हे सवंगडी एकत्रित केले. या सवंगड्यांना सोबत घेऊन ह्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जी स्वराज्याची बीज त्यांनी पेरली, त्या बीजातून हे हिंदवी स्वराज्य उभारलं. या राजाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आले, परंतु बाक्या प्रसंगामध्ये, संकटांमध्ये कसं उभं राहावं, ते उभं राहत असताना स्वतःला कसं सिद्ध करावं, हे या राजाच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. या राजाला परकीय सत्तांशी लढावं लागलं ही गोष्ट खरी आहे, ही दुमनता येत नाही, ही नाकारता येत नाही. परंतु या राजाचा पहिला लढा कोणाशी झाला? खरं तर सांगावं लागतं, खेद आहे पण सांगणं गरजेचं आहे की या राजाला पहिला लढा या स्वकीयांशीच लढावा लागला. सुरव्यांशी लढावं लागलं, मोऱ्यांशी लढावं लागलं. त्यांना स्वराज्याचं ब्रीद काय हे सांगावं लागलं. या स्वराज्यामध्ये 18 पगड जातींचा, सवंगड्यांचा एक सोहळा त्यांच्या सोबतीने करावा आणि हे हिंदवी स्वराज्य हे स्वकीय भाषेचं व्हावं आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची प्रेरणा जिवंत राहावी, हा संकल्प होता खरं तर. आणि या संकल्पामधूनच हे दायित्व या राजाने निभावलं. जावळीचे चंद्रराव मोरे स्वतःच चंद्रराव मानत होते. आम्हास आदिलशहाने या महाबळेश्वराचे राजे केले, असा उद्दामपणा त्यांच्यामध्ये होता. खरं तर या जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना चंद्रराव हा किताब मिळाला होता आणि जे शिवबाच्या काळामध्ये चंद्रराव मोरे म्हणून विराजमान होते त्यांचं नाव यशवंतराव. त्यांच्या दत्तकाईने त्यांना दत्तक घ्यावं याकरता छत्रपती शिवरायांच्या पुढाकाराने हा दत्तक विधानाचा कार्यक्रम केला होता. जो चंद्रराव मोरे अर्थात यशवंतराव झाला होता, तो चंद्रराव मोरे व्हावा याकरता छत्रपती शिवरायांनी स्वतः पुढाकार घेतला होता आणि तोच आज छत्रपती शिवरायांनी उभा केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विरोधात उभा राहत होता. आणि अशा प्रसंगी महाराजांच्या या एकूण चाल ज्या काही होत्या त्याला हा विरोध होत होता. त्यावेळी त्या बाक्या प्रसंगाला तोंड देत असताना महाराजांनी या चंद्रराव मोरेंना निरोप धाडला, तुम्ही या स्वराज्यामध्ये सामील व्हा, अन्यथा आम्ही तुम्हाला कैद करून या स्वराज्याच्या विरोधात जाल म्हणून शिक्षा करू. चंद्रराव मोरे स्वतःच्या उर्मट स्वभावातून राजांच्या विरोधात बोलून गेले. छत्रपती शिवरायांना समजलं की आता हे स्वराज्य साधायचं असेल तर
जावळीच्या चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित हे स्वराज्य साधत नाही. आणि या ठिकाणी जावळीच्या चंद्रराव मोरेंना त्यांनी पराभूत केलं. म्हणजे स्वराज्याच्या संघर्षाची सुरुवात ही स्वकीयांशी लढताना झाली, हा इतिहास दिसतो. त्यानंतरच्या ज्या काही प्रसंग आहेत त्यामध्ये प्रतापगडची लढाई, काय प्रसंग असेल तो. या प्रतापगडच्या लढाईमध्ये आदिलशहाच्या बडी बेगम साहेबा यांनी अफजल खान याला या मोहिमेवरती धाडलं होतं आणि या आदिलशाहीच्या भरलेल्या दरबारामध्ये याने विढा उचलला होता. शिवाजी काय त्याला चढे जोड्या घोड्यानिशी जिवंत घेऊन येईल असा पण त्याने केला होता. ही बातमी साऱ्या मावळ खोऱ्यामध्ये पसरली होती आणि या अफजल खानाने या अगोदरही या वाई प्रांतामध्ये 10 वर्ष आदिलशाहीचा सुभेदार म्हणून काम केलेलं होतं. या वाई प्रांतातील प्रांत ना प्रांत त्याला माहीत होता. इथले देशमुख देशपांडे त्याला माहीत होते. म्हणजे कारभारी मंडळी कोण आहेत, कारभार कसा करतात हे त्याला चांगलंच माहीत होतं. त्याला इथले डाव माहीत होते, डाव पक्के ओळखीचे होते. पण छत्रपती शिवरायांच्या बुद्धिमत्तेची त्या इतिहासाने नोंद घेतली, ती बुद्धिमत्ता काही कमी नव्हती. 1656 साली छत्रपती शिवरायांनी जो अफजल खानाने कधी बघितला नव्हता असा प्रतापगड बांधून घेतला होता आणि त्याची रचना स्वतः केली होती. खानाला वाई प्रांत माहीत होता, तिथला दऱ्याखोऱ्यातला मुलूक माहीत होता, पण या खानाला या प्रतापगडाची संगडी माहिती अशी नव्हती. तो अभिज्ञ होता त्या बाबतीत. शिवबाराजांनी त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. इतिहासाच्या नोंदी बघा, कोणाशी केव्हा कशा पद्धतीने लढायचं, कोणाला भेटायला जावं, कोणाला भेटीस बोलवून घ्यावं, या पद्धतीची बुद्धिमत्ता राजानं स्वतःमध्ये बाणावलेली होती. त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती या इतिहासाच्या पानापानावरती हे नाव झालं, हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. असा तो प्रतापगडचा प्रसंग. सुरुवातीलाच राजांनी खानास एक निरोप धाडला, तुम्ही आमच्या शहाजी राजे पित्याश्रींच्या स्नेही, आम्ही तुम्हाला घाबरले आहोत, तेव्हा तुम्हीच आम्हाला प्रतापगड पायथ्याशी येऊन भेटावे. खानाच्या वकिलाकडे छत्रपती शिवरायांच्या वकिलांनी हा निरोप धाडला. ज्यावेळी खानाचा वकील कृष्णाशी भास्कर हा निरोप वाचून त्याला सांगत होता, त्यावेळी खान मनोमन हसत होता. हा शिवाजी मला घाबरलेला दिसतोय आणि आपण स्वतःच त्याला भेटायला गेलं पाहिजे. तो भेटीसाठी तयार झाला. भेटीला येण्याचा खरिता त्याने देखील छत्रपती शिवरायांच्या गोपीनाथ पंत बोखील यांच्याकडे पाठवला. शिवरायांना मनोमन थोडासा आनंद झाला. काही का असेना खानाच्या मनावरती आपली प्रतिमा पडलेली आहे आणि तो येण्यास राजी झालेला आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना तयार करण्यात आला. 10 नोव्हेंबर 1659 ही खानाच्या भेटीची तारीख ठरली. खान भेटीस आला. ज्यावेळी खान भेटीस आला त्यावेळी शिवरायांनी ओळखलं होतं की हा खान कावेबाज आहे, हा धूर्त आहे, हा कपटी आहे, हा घात करू शकतो, हा विश्वासघात करू शकतो. आपण त्या सर्व दृष्टीने स्वतःला त्या पद्धतीनं तयार करून गेलं पाहिजे आहे. योजनाबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. आणि या कार्यक्रमाचाच भाग म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगामध्ये चिलकत घातलं आणि खानाने केलाच दगा फटका तर सोबत वाघनखे ठेवले. ही वाघनखे देणारा मनुष्य हा एक मुसलमान बांधव होता
हे इतिहासानं नोंद करून ठेवलेलं आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मुळात ही लढाई राजसत्तेची होती, ही लढाई धर्मसत्तेसाठी कधीच नव्हती. ही लढाई स्वकीयांसाठी होती, ही लढाई स्वराज्यासाठी होती. ही लढाई आपलं स्वतःचं राज्य असावं आणि स्वतःच्या राज्यात स्वतःनी कष्टाने करून खावं आणि रयतेची पोटापाण्याची सोय लागावी, इतक्या कनवाळू मनाचा हा राजा होता, ज्याच्या हृदयामध्ये रयतेचं प्रेम होतं. आणि तो राजा हे काम करत होता आणि त्याच्या पाठीमागं रयतसुद्धा अगदी प्राणाने सोबतेने होती, त्याच्या सोबत राहत होती. खान भेटीस आला, खानानं राजाला आलिंगन दिलं, राजानंही ते स्वीकारलं. परंतु ज्यावेळी खानानं राजाला मिठीत घेताना डाव्या बाजूला त्याची मान दाबण्याचा प्रयत्न केला, त्या क्षणी छत्रपती शिवरायांनी ओळखलं की हा दगा फटका करण्याच्या बेतात आहे. तेवढ्यात खानाने कट्यार चालवली. कट्यार छत्रपतींच्या पोटातून खसखटून गेली, कारण त्यांनी चिलखत परिधान केलं होतं. क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवरायांनी आपल्या जवळील बागनखे बिछवा काढल्या, खानाच्या पोटात घुसवल्या आणि त्या आतडी घेऊनच बाहेर आल्या. खान कोसळला, दगा. खान खाली पडला. छत्रपती शिवरायांनी त्याच्यावरती वार केले. ते सय्यद बंडा या खानाच्या अंगरक्षकाने पाहिले आणि तो महाराजावंती स्वार होऊन आला. हे पाहताच महाराजांचा अंगरक्षक जिवा महाले याने सय्यद बंडा जागच्या जागीच गार केला. आणि या प्रसंगातून छत्रपती शिवरायांची सुखरूप सुटका झाली. या घटनेनंतर शिवरायांनी या गडाच्या पायथ्याशीच या अफजल खानाची कबर बांधली आणि हा इतिहास जिवंत राहावा याकरता त्याची तिथं एक प्रकारची सोय केली. हा इतिहास एवढ्याकरता सांगितला की इतिहासामध्ये विकृतीला मारणं महत्त्वाचं होतं, हे राजांनी ओळखलं होतं. इतिहासामध्ये ही लढाई धर्मसत्तेची नाही, ही लढाई राजसत्तेची आहे. ही लढाई स्वभाषेसाठी आहे आणि स्वभाषेसाठी एवढ्यासाठीच आहे की हे मराठी जनांचं राज्य व्हावं, हे श्रींचं राज्य व्हावं, म्हणजेच हे इथल्या मातीमध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं रयतेचं राज्य व्हावं, हे त्याचं स्वप्न होतं. आपण गुलामगिरीत किती दिवस राहायचं, आपल्या बापजाद्यांनी किती दिवस लोकांची चाकरी करायची आणि दुसऱ्याच्या जीवावरती जगायचं. स्वतःच्या मातीत स्वतःच्या हाताने कष्ट करा, स्वतःच्या हाताने शेतपाणी पिकवा, स्वतःच्या हाताने राभा आणि कष्टातून उभा राहणाऱ्या त्या सोनेरी टिपोऱ्या दाण्यातून स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार करा, हे स्वप्न या राजानं पाहिलं होतं. आणि 350 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज देखील खरं वाटतं. या अगोदर देखील अनेक राजे झाले, परंतु या राजाचं विलक्षण वेगळे पण यामध्ये आहे. खरं तर प्रतापगडची लढाई यानंतर जो खानाचा शेवट झाला त्याच्यानंतरचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी राजे कुठे होते? त्या दिवशी राजे गप्प बसले नाहीत, तर त्या दिवशी राजे वाईला गेले. तिथला प्रांत मुलूक पाहणी केली की या ठिकाणी आता काय करता येईल, आणि या जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी आपुलकी निर्माण झाली आहे त्यातून त्या जनतेच्या मनामध्ये अजून स्वाभिमान कसा धुनावला जाईल याची पावलं उचलायला या राजानं सुरुवात केली. महत्त्वाचं काय होतं की जनतेच्या मनामधली भीती घालवायची होती. कोण अफजल खान, कुठली आदिलशाही आणि कुठला काय? माझ्या मातीमध्ये आमच्यासाठी काम करणारा कोणीतरी नेतृत्व घेऊन पुढे आलेला आहे, त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि हे स्वराज्य उभं केलं पाहिजे. याचाच अर्थ हे हिंदवी स्वराज्य, हे इथल्या 18 पगड जातींचं राज्य निर्माण व्हावं, हीच तर शिवरायांची इच्छा, हीच त्या मावळ्यांची इच्छा होती आणि तीच त्यांनी पूर्णत्वास नेली. आपण इतिहासात पाहतो की अशा अनेक प्रसंग झाले आहेत, ते तुम्हाला सांगता येतील. शाहिस्ते खानाची फजिती केली, लाल महालामध्ये त्याची बोटं तोडली. खरं तर त्याला सांगायचं होतं
की बाबा, या राज्यामध्ये आम्ही स्वतःचं काही राज्य करू पाहतोय, आम्ही स्वतःचं अस्तित्व उभं करू पाहतोय, आणि त्यामध्ये जर तुम्ही असा प्रकारचा अडथळा निर्माण करणार असेल तर आम्ही शांत कसे बसू? आमच्या मातीसाठी आम्ही लढू, आम्ही आमची माणसं गोळा करू, आमच्या माणसांच्या जीवावरती आमचं हे स्वराज्य छोटं का असे ना, पण दिमाखात उभं करू. आणि त्याला औरंगजेबाला निरोप द्यायचा होता की असे अनेक शाहिस्तेखान जरी पाठवले तरी आमच्या कर्तृत्वाने आम्ही आमचं स्वराज्य जे उभं केलेलं आहे ते ढासळू देणार नाही, ते आम्ही जिवंत ठेवू. आणि शाहिस्तेखान ज्यावेळी परत गेला त्यावेळी औरंगजेबाने त्याला एक प्रकारे विरोधच केला आणि झाडला चांगला, की तुला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हरवता आला नाही. परंतु औरंगजेबाला कुठं माहीत होतं की या राजाचं बुद्धिमत्तेचं तेज किती मोठं होतं. ज्यावेळी या राजानं हे शिवधनुष्य पेललं होतं त्यावेळीच ठरवलं होतं की मला कोणत्या प्रकारचं राज्य निर्माण करायचं आहे आणि या राज्यामधून निर्माण झालेली जनता कोणत्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करेल. मला सांगा, असं काम करणारा राजा कुणाला वाटेल की या राजाचं नुकसान व्हावं, हा राजा निघून जावा? नाही, मुळीच नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अशा प्रकारची भावना होती की हा जगला पाहिजे, हा लाखांचा पोशिंदा आहे, हा पोशिंदा जगला तर आपलं स्वराज्य जगेल, हे स्वराज्य जगलं तर या स्वराज्याच्या मातीमध्ये काम करणारी, या मातीमध्ये घाम गाळणारी प्रजा जगेल. आणि प्रजेला वाटू लागलं, इथल्या माता भगिनीला वाटू लागलं की आता माझी अब्रू सुरक्षित झालेली आहे, आता मी मन मोकळ्याप्रमाणे माझ्या वावरामध्ये वावरू शकते. इथल्या शेतकऱ्याच्या पोराला देखील आत्मभान आलं होतं की आता मी माझ्या शेतावरती एक प्रकारचं सोन्याचं राज्य उभं करू शकतो. ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी आदेश काढला की माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लावायचा नाही, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, त्या प्रसंगी जर एखादं सैन्य या उभ्या पिकातून चालू लागलं तर माझ्या शेतकऱ्याचं 12-13 वर्षाचं पोर उभं राहायचं आणि म्हणायचं, खबरदार जर टाच मारून याल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. केवढं ते पोर, काय त्याचं वय, 12-13 वर्षाचं कवळं वय, आणि पोरगं सांगतं काय, खबरदार जर पुढे याल. ही प्रेरणा उभी करायची होती, म्हणून अफझल खान प्रसंग झाला, म्हणून शाहिस्तेखान फजिती झाली. आणि यातून आम्हाला एक प्रकारचं आत्मविश्वासाचं तेज आलं. इथलं 12-13 वर्षाचं पोरगं सुद्धा म्हणू लागलं, खबरदार जर पुढे याल टाच मारुणी, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. हे दिलं आम्हाला राजन, हे मिळालं आम्हाला, आणि या सर्व मिळालेल्या तेजातूनच आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. अशा व्यक्तीचं स्वराज्य, अशा व्यक्तीनं दिलेलं नेतृत्व तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये जिवंत राहणार नाही तर नवलच. हे कार्य पाहूनच कोणीही एखादा सांगेल, खरंच हा मनुष्य या मातीमध्ये जन्मला होता का हो? खरंच अशा माणसाची या मातीमध्ये जन्माला येण्याची जी काही प्रक्रिया झाली असेल त्यातून या मातीला किती मोठं यश मिळालं असेल. इतिहासामध्ये अशा माणसांना खूप महत्त्वाचं स्थान मिळालं जातं. मोठ्या माणसाच्या देखील काही कसोटी आहेत. मोठा माणूस म्हणायचं म्हणजे तरी कोणाला मोठा माणूस म्हणायचं? ज्यानं स्वतःचं नेतृत्व उभं केलेलं आहे, ज्याच्या हृदयामध्ये जनतेच्या बद्दलच्या दुःखाची कणव आहे. नुसती कणवच नाही तर त्या कणवेतून निर्माण झालेल्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, आणि त्या इच्छेतून सर्वस्वाची त्याग करण्याची देखील त्याची इच्छा आहे. इतिहास त्या व्यक्तीला महत्त्व देतो, इतिहास त्या व्यक्तीचं बीज धारण करतो आणि त्यातून इतिहास पुढे जातो. म्हणजे अशी माणसं या मातीमध्ये निर्माण झाली, ज्या माणसांना वाटलं की या मातीमध्ये बदल केला पाहिजे. जर आपण आज हे काम केलं नाही तर पुढे कोण करणार? या सर्व बाबीतून जे कोणी संत झाले असतील, विद्वान झाले असतील, ज्ञानी झाले असतील, या लोकांचा यामध्ये खूप मोठा भाग आहे. आपण तथागतांच्या, गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये देखील पाहतो की या तरुण युवकाच्या मनामध्ये एक प्रकारचं दुःख त्यानं पाहिलं की समाजामध्ये किती प्रकारचं दुःख आहे, समाजामध्ये काय सध्या चालू आहे, आणि आता यातून बाहेर पडायचं असेल तर सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, मी काहीतरी केले पाहिजे, ही भावना त्याच्या हृदयामध्ये निर्माण झाली. आणि हा नवतरुण
आपल्या सुस्वरूपवती पत्नीला आणि नवजात बालकाला सोडून मध्यरात्री राजवाड्यातून चालता झाला. काय भूमिका होती त्या पाठीमागे? भूमिका हीच की जर आज मी केलं नाही तर उद्या कोण करणार. या भूमिकेतूनच या जगाला या शांतीचा करुणेचा संदेश देणारा महात्मा तुम्हाला मिळाला. तीच कहाणी छत्रपती शिवरायांची. जी कसोटी तथागत बुद्धांना लागू पडते तीच कसोटी छत्रपती शिवरायांना लागू पडते. या महामानवांनी मनामध्ये पेरलं घेतलं की आज मी नाही केलं तर परिस्थिती काय होईल, आणि त्याकरता स्वतः उभं राहिले पाहिजे आणि काम केलं पाहिजे, हीच जिद्द त्यांनी मनामध्ये बाळगली. तुम्ही बघा, इतिहासामध्ये जी माणसं मोठी झाली आहेत ना, त्यांच्या कार्याचा पट बघा. ही माणसं उगा मोठी झाली नाहीत. त्यांनी जे संकल्प घेतले ते घेण्याच्या पाठीमागची तत्काळची परिस्थिती होती. त्यावेळेचा तो समाज होता. बुद्धांच्या काळात जो समाज होता त्या काळामध्ये त्या प्रकारचं जे दुःख होतं, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी जी म्हणून काही योजना होती ती त्या मनामध्ये त्या निर्माण झाली. आणि त्या निर्माण झालेल्या मनाने एक कल घेतला की आपण ही काहीतरी केलं पाहिजे आहे. आणि त्या सर्व या कार्याच्या एकूणच पटातून हे दायित्व देण्याचं काम त्यांच्या हातून झालं. तशा पद्धतीचं काम नंतरच्या काळामध्ये देखील झालेलं आपण पाहायला मिळतो. काही माणसं अशी असतात की त्यांच्या इतिहासाच्या काळापुरतीच लक्षात ठेवली जातात आणि ती नंतर विस्मृतीत जातात. आणि काही माणसं अशी असतात की त्यांच्या काळामध्ये काय सांगत असतात, ती जी काही सांगत असतात ती त्या काळाच्या आवाक्याच्या बाहेरचं असतं. खरं तर ती समाजाला त्यातून बाहेर पडावं, समाजानं काहीतरी नवीन घ्यावं आणि स्वतःचा उत्कर्ष करावा या मदतीचंच ते सांगत असतात. परंतु त्या समाजाला त्यावेळी ते कळत नाही. पण त्यानंतरच्या जे काही 2 पिढ्या येतात त्या पिढींना समजू लागतं की या माणसानं जे त्या काळामध्ये सांगण्याचा सुरुवातीचा प्रयत्न केला आणि त्या समाजाला त्या ज्ञानाचा देण्याचा प्रयत्न केला, त्यातून जो समाज बदलणार आहे ते किती विलक्षण होतं. आणि त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपण महात्मा फुलेंचं नाव सांगू शकतो. महात्मा ज्योतिराव फुले त्या काळात जे सांगत होते ते काळाच्या बाहेरचं होतं, काळाच्या पुढचं होतं. त्यांना एकूणच शिक्षणाच्या प्रगतीतून, ज्ञानाच्या प्रगतीतून आमच्या या समाजाला बाहेर काढायचं होतं. त्याला उभं करण्याकरता हे शिक्षण हे किती गरजेचं आहे आणि आमच्या समाजामध्ये असलेलं अज्ञान बाहेर काढणं किती गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्या ओळखीमधूनच हे हिंदवी स्वराज्य ज्या पद्धतीने शुभाने उभं केलं त्या पद्धतीचं राज्य उभं केलं. आणि त्याकरता जी भूमी तयार केली त्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी नंतरच्या काळामध्ये जे दायित्व दाखवलं, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्यांच्या समाधीचा जो शोधण्याचा कार्यक्रम त्यांनी आपल्या ऐन तारुण्यामध्ये केला. काय जिद्द असेल त्या तरुणामध्ये जी त्यानं बाळगली होती. त्या डोंगरामध्ये त्या जात असताना त्या रायगडावरती गेल्यानंतर त्या ज्योतिराव फुल्यांना छत्रपती शिवरायांची समाधी एका भग्नावस्थेमध्ये घाणेरीच्या झुडपामध्ये आढळली. आणि या तरुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. माझ्या शर्यतेचा पोशिंदा, आया बहिणींचा वाली, ज्यानं ही भूमी सुरक्षित ठेवली, ज्यानं मातेचं कुंकू जिवंत ठेवलं, ज्यानं या आमच्या लेकरांच्या पुढच्या पिढ्यांसाठी हे स्वराज्य जिवंत ठेवलं आणि ही भूमी सुरक्षित ठेवली, त्याची समाधी आणि त्याची दुरावस्था. आणि त्यानं संकल्प केला की हे बदललं पाहिजे आणि याकरता या समाजाला ज्ञानी केलं पाहिजे आणि त्याकरताच शिक्षणाच्या प्रगतीतून पुढं आलं पाहिजे हे ध्येय घेऊन त्या काळामध्ये काम करणारा हा मनुष्य. आणि त्याचं त्या काळामध्ये सांगणं ह्या समाजाला विलक्षण वाटत होतं, कारण त्या आवाक्याच्या बाहेरचं वाटत होतं. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र हा मनुष्य स्वीकारला गेला. नंतरच्या काळानं ओळखलं की हा जो काही सांगतोय तरुण ते किती गरजेचं आहे आणि त्याची प्रारूप आपल्याला नंतरच्या काळात पाहायलाच मिळाली. नंतरच्या काळामध्ये राजश्री शाहूंनी जे काम केलं ते काम बघितलं की कळतं की या माणसानं जे सांगितलं होतं ते किती गरजेचं होतं आणि ते गरजेचं होतं म्हणून तर हे स्वराज्य उभं होतं. अशी ही जी वीण आहे स्वराज्याची ती अशी खूप वाढत गेलेली आहे. माझा सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की या मातीमध्ये अनेकांनी दायित्व दाखवलं, त्यांची प्रेरणा खरं तर या हिंदवी स्वराज्यामुळे आलेली आहे आणि हे टिकवण्याचं, हे हृदयामध्ये जिवंत ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि आपण पाहतच असतो की छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक बाके प्रसंग आले, परंतु या बाक्या प्रसंगांना तोंड देत असताना हा राजा कधी डगमगला नाही.
या राजानं कधी मागे पडून पाहिलं नाही. याचं कारण एकच, या राजाच्या अवतीभवती जी माणसं उभी राहिली होती ना, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रचंड तेज असणारी ही सुद्धा माणसं होती. तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाले, काय माणसं होती, काय माणसं होती. या माणसांची उमेद एवढी जबरदस्त होती. हा प्रत्येक मनुष्य एक एक मनुष्य एका एका राज्याचा स्वामी व्हावा इतकी ऊर्जा त्यांच्यामध्ये होती. पण या माणसांनी ओळखलं होतं की आपण या छत्रपती शिवरायांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. कारण हा जो काय उभा करतोय, हे जे उभं करतोय हे रयतेचं राज्य होणार आहे, हे स्वराज्य होणार आहे. आणि या मातीमध्ये स्वराज्याचा हुंकार कुणी टाकला असेल प्रथमतः तर तो या छत्रपती शिवरायांनी. आणि म्हणूनच प्रत्येक यच्छावत जमातीचा मनुष्य या राजाकडे होता आणि त्यामध्ये त्या सर्वांमधूनच हे स्वराज्य त्याला साधता आलं. काय बाब असते बघा. हे सगळं करत असताना राजाच्या मनामध्ये नेहमी येत असतं की जे मी उभारतोय ते उभारत असताना ज्या काही प्रसंगातून मी जात होतो त्या प्रसंगामध्ये ही माणसं माझ्यासाठी का उभी राहिली, का माणसं उभी राहिली. पन्हाळ्यावरून सुटका होत असताना शिवा काशीतला माहीत होतं की यामध्ये माझा प्राण जाणार आहे. ज्यावेळी शिवाजी राजेंनी त्याला जवळ बोलावून सांगितलं की असा असा प्रसंग आहे आणि त्या पन्हाळ्यावरून सुटका होता नसताना तुझ्यासारख्या मावळ्याची मला गरज आहे, एका क्षणाचा विलक्षण विचार न करता हा तयार झाला आणि त्या पन्हाळ्यावरून छत्रपती शिवराय सुखरूप निघाले. म्हणजे ही माणसं जीव ओवाळायला तयार झाली. याचं कारण या माणसामध्ये काहीतरी गुण होते, त्यामध्ये नेतृत्वाचे गुण होते. कारण हा राजा कनवाळू होता, हा राजा रयतेला हृदयाशी धरणारा होता. जो मनुष्य एखाद्याला हृदयाशी धरू शकतो, त्याच्या मनाची चाहूल ओळखू शकतो, अशा मनुष्याला मदत करण्याचं धारिष्ट जर तुमच्या आमच्या मनामध्ये येणार नसेल तर ते नवलच म्हणावं लागेल. आणि तशा पद्धतीचं काम पुढे विशाळगडाच्या त्या गडाकडे जात असताना पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी निभावलेलं दिसतं. एक बाजी पडिला म्हणून काय झाले, आम्ही तैसेची आहोत, हिम्मत धरून लढतो. म्हणजे राजे तुम्ही पुढे व्हा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आमच्यासारखे कैक मेले तरी चालतील, परंतु हे हिंदवी स्वराज्यासाठी जे गरजेचं आहे ते तुमचं जगणं गरजेचं आहे. तुम्ही सुखरूप राहा म्हणजे स्वराज्य सुखरूप राहील, आणि स्वराज्य सुखरूप राहिलं म्हणजे इथल्या आया बहिणी सुरक्षित राहतील, इथली माती सुरक्षित राहील, इथल्या मातीतला शेतकरी सुरक्षित राहील, इथल्या मातीत पिकणारं सोनेरी टिपोरी दाणं ते सुरक्षित राहतील, आणि इथल्या भूमीला या स्वराज्याला एक धनी मिळेल आणि तो वाली या स्वराज्याचं पांग फेडल्याशिवाय राहणार नाही. ही उर्मी सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली. हे दायित्व या राजाने त्या काळामध्ये दिलेलं होतं आणि ते तुम्ही आम्ही बघितलं पाहिजे नाही. या दायित्वातूनच हे सर्व उभं राहिलं होतं. इतिहासाच्या पटावरती त्या माणसाला मोठं म्हटलं जातं, तो या कसोटीला उतरतो. या कसोटीला उतरून जो काम करतो त्याचं नाव घेतलं जातं. लोकनेतृत्वाचे नगारे हे भूगर्भाच्या कणाकणातून वाजतात आणि भूगर्भाच्या कणाकणातून वाजणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे नाव ज्या नावानं इतिहासावरती एक प्रकारचं नाव कोरलं, तुमच्या आमच्या हृदयामध्ये नाव कोरलं, आणि हा राजा आज देखील एवढ्या वर्षानंतर देखील त्याचं नाव घेतलं जातं. त्याचं वेगळं पण यामध्ये आहे. त्याने किती लढाई केल्या, त्याने कोणाशी लढाई केल्या, मग त्या लढाया कशा होत्या, यापेक्षा त्या राजाने त्या तत्कालीन काळामध्ये त्या काळामध्ये जे दायित्व दाखलं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तो काळच असा होता की निव्वळ परकीयांची सत्ता होती. निव्वळ परकीयांची सत्ता नव्हती तर एक जबरदस्त अशी लष्करी सत्ता होती. आणि या लष्करी सत्तेविरुद्ध लढताना या राजानं जी माणसं जमवली ना, ती बाब खूप महत्त्वाची आहे. कारण सत्ता ज्यावेळी विरोधात असते ना, त्यावेळी माणसं जमवणं खूप जिकरीचं असतं. आणि अगदी त्याच काळामध्ये या माणसानं माणसं जमवली. आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये बघा, ज्यावेळी विपरीत परिस्थितीत आपण असतो, सत्तेच्या विरोधात असतो, त्यावेळी माणसं जमवणं खूप हलाखीचं असतं. कारण सत्ताधाऱ्यांच्या मागे दरबार मानकरी असतातच, नको म्हटले तरी येतात, गोळा होतात, जमा होतात, कारण काहीतरी भेटतं ना.
पण जिथं तुम्हाला काही भेटणारच नाही, जिथं फक्त तुम्हाला तुमची सेवा द्यावी लागणार आहे, कदाचित तुमचा प्राण देखील द्यावा लागणार आहे, अशा ठिकाणी कोणी जायला तयार होतो का पहा. कोणी नाही तयार होणार. कसा तयार होईल? परंतु त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांनी ती परिस्थितीच निर्माण केली, ती भावनाच निर्माण केली की कुणीतरी माझ्यासाठी तयार झाला पाहिजे. आणि असा कुणीतरी म्हणता म्हणता कैक जणांची फौजच उभी राहिली आणि अनेकांच्या सोबतीनं हे स्वराज्य वाढत गेलं. बघा, ज्यावेळी तुम्ही हृदयापासून एखाद्या कामाला सुरुवात करता त्यावेळी उदात्त अशी पवित्र भावना घेऊन अनेक जण तुमच्या सोबत यायला तयार होतात, परंतु भावना मात्र तुमची पवित्र हवी. आणि या पवित्र भावनेतून काम करणारा हा राजा होता आणि म्हणूनच हे साध्य करता आलं. ज्यावेळी हे साध्य झालं आणि छत्रपती शिवरायांनी ठरवलं की आता स्वतःच राज्याभिषेक करून घेणे आहे, कारण तत्कालीन काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला राज्याभिषेक होईल त्यावेळेसच तुम्हाला पदसिद्ध राजा म्हणून घोषित केलं जाईल, ही समाज मान्यता होती आणि समाजामध्ये ती एक प्रकारची बिरदावली जावी याकरता हा राज्याभिषेक होणं गरजेचं होतं. या राज्याभिषेकासाठी अनेक प्रकारचा विरोध झाला, पण छत्रपती शिवरायांनी अनेक प्रकारच्या युक्त्या क्लुप्त्या शोधून हा राज्याभिषेक घडवून आणला. राज्याभिषेक 2 प्रकारचे करावे लागले. राजांच्या मनामध्ये संकल्प होता काही फरक पडणार नाही, परंतु इथल्या मातीतल्या माणसाला वाटलं पाहिजे की आपल्यासाठी काहीतरी उभं राहिलं, या कोणीतरी छत्र शामल घेऊन उभा आहे जो सांगतोय की हे रयतेचं राज्य आहे, हे तुमचं राज्य आहे. छत्रपती शिवरायांनी जे राज्य उभं केलं ते काही भोसल्यांचं राज्य नव्हतं, ते इथल्या रयतेचं राज्य होतं आणि म्हणूनच हे स्वराज्य टिकलं. पुढच्या काळामध्ये अनेकांनी याकरता लढाई केल्या. संभाजीराजे हा काय लढलाय मनुष्य, हा बापा वेगळा राजा, मुलखा वेगळी प्रजा, काय जबरदस्त तेज घेऊन हा लढला. मरताना देखील अगदी स्वाभिमानाने कोणत्याही प्रकारची निष्ठा कमी न होऊ देता स्वराज्याचा हुंकार, स्वराज्याचा संकल्प तेवढाच आणि तेवढ्याच द्वेषाने तळपट ठेवून हा छत्रपती संभाजी राजा आपला जीवनाचा पट निर्माण करून गेला. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून माणसं कशी तयार झाली. या माणसांनी ओळखलं होतं की हा राजा आणि यानं उभं केलेलं राज्य हे पुढे चाललं पाहिजे, वाढलं पाहिजे आहे. आणि त्या भावनेतूनच नंतरच्या काळामध्ये तरारांनी देखील राज्य केलं. संताजी धनाजी घोरपडेंनी आपले पराक्रम गाजवले. हे पराक्रम एवढ्या करताच गाजवले की हे हिंदवी स्वराज्य, हे राज्य, हे स्वकीयांचं राज्य हे टिकलं पाहिजे आहे आणि त्याकरता आपण लढलं पाहिजे आहे. ही स्वाभिमानाची प्रेरणा आजही देखील जिवंत आहे. मला सांगत असताना तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ही जी परिस्थिती असते, ज्या परिस्थितीमध्ये माणसं उभी राहतात, ती परिस्थिती निर्माण करण्याचं पहिल्यांदा काम कुणी या मातीमध्ये केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या या महान युगपुरुषानं, युगप्रवर्तकानं केलं. हे तुम्हा मला विसरून चालणार नाही. कशा प्रकारचं राज्य निर्माण करावं, कशा प्रकारची सिद्धता असावी, त्या राजाची दृष्टीची आणि एकूणच दृष्टिकोनाची झेप पाहिली तर विलक्षण असा आनंद झाल्यापासून राहत नाही. त्या 16व्या 17व्या शतकातच या राजानं ओळखलं होतं की या राजावरती परकीयांचं आक्रमण होत असताना या राज्यामध्ये ज्या पद्धतीने खैबर खिंडीतून लोक आले त्या पद्धतीने समुद्राच्या मार्गे देखील लोक येणार आहेत. या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती त्या काळामध्ये पाश्चिमात्य देशातील काही वाखारी आल्या आणि त्या वाखारींनी त्यांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोकण किनारपट्टीवरती बघा तुम्ही, त्या काळामध्ये डचांनी, पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी आपले वाखारी उभारलेत आणि त्याच वेळी राजानं ओळखलं की आपलं स्वतःचं असं आरमार उभा केलं पाहिजे आहे. म्हणजे भारतीय नेव्ही उभी करण्याचा संकल्प या राजाने सोडला होता तो त्या काळामध्ये, आणि त्याचं रूपांतर आज दिसतंय. आपण जगावरती राज्य करत असताना, सांगत असताना, भारतीय आर्मीची पद्धती सांगत असताना शिवरायांचं हे आरमार सांगावं लागतं आणि त्यासाठी लढणाऱ्या दर्यासारंगाचं नाव घ्यावं लागतं. कारण त्या काळामध्ये
ही दूरदृष्टी असणारा हा राजा होता. त्यावेळी त्याला काही धार्मिक रूढींचा, परंपरांचा देखील विरोध झाला, परंतु तो राजा त्या विरोधाला क्षमला नाही, दमला नाही. त्यानं ठरवलं होतं की हे उभं केलं पाहिजे आणि ते उभारलं गेलं. आणि त्या आरमाराचं तेज आज आपण पाहतो, त्याचं महत्त्व आज आपल्याला दिसून येतं. म्हणजे किती दूरदृष्टी होती या राजाला. ज्यावेळी राज्याभिषेकाला भेटण्यासाठी हेनरी ऑक्सिडन हा इंग्रज अधिकारी त्यांना आला होता, त्यावेळी त्या अधिकाऱ्याचं एक पत्र आहे, त्यानं त्यामध्ये लिहून ठेवलं की मी ज्यावेळी रायगडावरती गेलो त्यावेळी त्या रायगडावरती मी 2 हत्ती पाहिले आणि मी अचंबित झालो की या गडावरती माणसाला येताना जिकरीचं काम आहे आणि या राजानं हत्ती केव्हा आणले. या राजानं राज्याभिषेकाच्या अगोदर 12 वर्ष या गडावरती 2 हत्तीची पिल्लं आणून ठेवली होती. म्हणजे त्यानं 12 वर्षापूर्वीच ठरवलं होतं की भविष्यात मला काय करायचं आहे. योजनाबद्ध असा हा राजा होता. दृष्टिकोन आणि दृष्टी किती पुढची आहे पहा, दृष्टिक्षेप किती दूरचा आहे ते पहा. मला सांगायचं एवढंच आहे, अशी जी माणसं असतात, ज्यावेळी या माणसाच्या काळापासून आपण जसं जसं दूर 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 जातो तसं तसं या काळात काम करून गेलेल्या या माणसाचं मोठेपण आपल्याला अजून जाणवायला लागतं. जसा जुना तांदूळ जितका जास्त ठेवावा, जितका जास्त मुरवावा, तशी त्याची चव अजूनच वाढत जाते. मुरलेला आंबा जितका जास्त असेल, जितका जास्त काळ ठेवावा, त्याची चव तेवढी अजून वाढते. म्हणजे त्या काळामध्ये काम केलेल्या माणसाच्या कार्यकाळापासून आपण जितके लांब जाऊ, जितके दूर दूर जाऊ, अजून शतकानुशतके दूर जाऊ, तितकं या राजाचं महत्त्व वाढत जाणार आहे. म्हणजे हा राजा नेहमीच या मातीत जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाच्या हृदयामध्ये विराजमान होणार आहे. इतकं तेज या राजानं निर्माण केलेलं आहे. आणि इतका तेजस्वी राजा या भूमीमध्ये जन्मला असेल तर त्या राजाकडून आपण काय काय घेतलं पाहिजे आहे. आपल्या जीवनामध्ये उतरण्याकरता त्या राजाकडून आपण काय काय शिकून निघलं पाहिजे आहे, हे तुम्ही आम्ही विचार करण्याजोगी बाब आहे. हा राजा कशा पद्धतीने लढला हे पाहत असताना हे तेज, ही एकूण लढाईची प्रसंगाची नुसती बाब लक्षात घेऊन चालणार नाही, तर त्याने वापरलेल्या त्या तत्कालीन काळातल्या बुद्धिमत्ता असतील, त्याची दूरदृष्टी असेल आणि त्या राजाचं कर्तृत्व असेल आणि माणसं जमवण्याची त्याची जी एक प्रकारची लकब होती, ती लकब महत्त्वाची आहे. विपरीत परिस्थिती माणसं गोळा करता आली पाहिजेत. ज्यावेळी तुमच्याकडे काहीच नसतं त्यावेळी माणसं तुमच्या जवळ आली पाहिजेत. ती खरी तुमची कसोटी असते, तो तुमचा खरा स्वाभिमान असतो. ज्यावेळी तुमच्या हातून सर्व निघून गेले असं वाटतं त्यावेळी जे सोबत राहतात आणि सांगतात की मी आहे तुझ्यासोबत, ही माणसं निर्माण करता आली पाहिजेत. आणि जी व्यक्ती ही माणसं निर्माण करू शकते त्या व्यक्तीला ते नेतृत्व आणि ते गुण ज्याकडे असतात ती व्यक्ती उभी राहू शकते आणि काम करू शकते. हेच शिवरायांच्या चरित्रातून सिद्ध होतंय. आपण तेच पाहत आलो आहे. आणि हे सर्व पाहत असताना हे राजानं जे दाखवलंय, जे आपल्याला दिलंय, ते विलक्षणकारी आहे. मी एवढ्यासाठीच सांगतोय. आणि या राजाचं काम, त्याने केलेली एकूण लढाया, हे सगळं पाहत असताना त्यानं जे तुम्हाला स्वकीयांना स्वराज्याचं भान दिलं आहे ते जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि त्याकरता लढणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी आपण सर्वांनी हा संकल्प सोडला पाहिजे आहे की आपण काहीतरी या बाबीतून घेऊन पुढे गेलं पाहिजे आहे. त्याच्याकरता काम केलं पाहिजे. या हिंदवीची सेवा आपण केली पाहिजे आणि त्याच्याकरता आपण त्या पद्धतीने राबलं पाहिजे, कष्ट घेतलं पाहिजेत असं मला वाटतं. अशी माणसं उभी राहावीत. अशा या नेतृत्वाकडून तुमच्या आमच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळावी. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नसतात. ही माणसं आपल्या मातीमध्ये जन्माला आली हेच आपलं भाग्य आहे. या माणसांनी हे नेतृत्व दिलं, ते कर्तृत्व दाखवलं आणि ते आपल्याला आज इतिहास म्हणून पाहता येतंय. ही सुद्धा गोष्ट खूप मोलाची आहे. कारण जगाच्या पाठीवरती अशी माणसं खूप कमी जन्माला येतात जी स्वतःचा त्याग करून या मातीसाठी खपतात आणि राबतात आणि तुमच्या आमच्यासारखे देखणं, तुमच्या आमच्यासाठी एक देखणं स्वप्न पाहतात. अशा या माणसांना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आहे. माझा या राजाला त्रिवार मुजरा आहे. त्याच्या कर्तृत्वाला आहे, त्याच्या नेतृत्वाला आहे, त्याच्या गुणकर्तृत्वाला आहे, त्याच्या दूरदृष्टिकोनाला आहे, त्याच्या तेजाला आहे,
त्याच्या संस्काराला आहे, त्याच्या मात्यापित्याला आहे, त्याच्या प्रजेला आहे आणि त्याच्या हिंदवी स्वराज्याला देखील माझा त्रिवार मानाचा मुजरा आहे. जे हिंदवी स्वराज्य आजही तुमच्या आमच्या मनामध्ये जिवंत आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये ते जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी काम करणार आहोत. आपण सर्वजणच या बाबतीत सजग आहोत, दूरदृष्टी ठेवून काम करणार आहोत. ते ठेवून काम करूयात, पुढे वाटचाल करूयात. या विचारधारेवरती, या एकूणच प्रांगणावरती येणाऱ्या नव्या पिढ्याकरता हे नवीन तेज आपण सळसळत ठेवूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या शिवजयंतीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करतो. या युगप्रवर्तकाला, या युगपुरुषाला माझा त्रिवार सलाम आहे आणि हिंदवी प्रजेला माझा देखील त्रिवार प्रणाम आहे. आणि या भावनेतून काम केलेल्या माझ्या विचारधारेच्या सर्व महामानवांना, महानायकांना, महामातांना, या सर्वांना माझा पुन्हा एकदा हृदयापासून मानाचा मुजरा आहे. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आज आपण ज्या पद्धतीनं जमलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हा जो सोहळा झाला त्याच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी.